आपण या संदर्भात संजय राऊत यांना विचारलं होतं, मात्र त्यांनी या बातमीला पूर्णतः खोडून काढलेलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की दोन वेगवेगळे पक्ष आहेत, दोन वेगवेगळे मेळावे त्यांचे ऑलरेडी होतात, त्यामुळे दसरा मेळाव्याला राज ठाकरे हे दसरा मेळाव्याला उपस्थित असतील का शिवसेनेच्या शिवाजी पार्क इथल्या रॅलीमध्ये, तिथल्या मेळाव्यामध्ये, तर या संदर्भात त्यांनी शक्यता खूप कमी सांगितली होती. पण आज जी बैठक होती आहे त्या आजच्या बैठकीमध्ये हे दोन्ही नेते एकत्र येतील का याच्यावर शिक्कामोर्तब होईल, किंवा ते नाही येणार असेल तर त्यावर देखील शिक्कामोर्तब होईल. कारण की दसरा मेळावा हा शिवसेनेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो आणि शिवसेनेमधूनच बाहेर आलेले राज ठाकरे जे आहेत किंवा त्यांच्याबरोबरचे नेते आहेत हे देखील पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच होते. त्यामुळे दसरा मेळावा ज्यावेळी शिवतीर्थावर व्हायचा त्यावेळी अनेक मनसैनिक जे आहेत ते देखील सुप्त भावना व्यक्त करायचे की ते देखील या दसरा मेळाव्याला आधी उपस्थित होते. नंतर राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला त्यांचा मेळावा सुरू केलेला आहे. मात्र आता जर आपण विचार केला या दोन्ही नेत्यांमध्ये जी चर्चा होते त्या दसरा मेळाव्याच्या संदर्भात देखील होत असावी. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट येणारे महानगरपालिका आहेत त्यामधली सुसूत्रता कशी असावी किंवा पक्ष एकत्र यावे किंवा कोणत्या बाबतीमध्ये युती व्हावी या संदर्भात देखील शक्यता आज होणार असे सांगितलं जातं आहे. यात आणखीन एक माहिती मिळते ती म्हणजे बाळा नांदगावकर हे जे या दोन भावांना एकत्र आणण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे मनसेचे नेते आहेत. ते बाळा नांदगावकर देखील सध्या या शिवतीर्थावर उपस्थित असल्याची माहिती सध्या आपल्याला मिळते आहे. त्यामुळे एकीकडे संजय राऊत आणि अनिल परब, दुसरीकडे बाळा नांदगावकर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अशा प्रकारे संपूर्ण नेते जे आहेत ते एकत्रितरित्या इथे बैठक घेत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि यामधून येणारा महानगरपालिका निवडणुका, येणारा दसरा मेळावा या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला नवीन अपडेट्स मिळतील. हे निश्चित होणार आहे. सध्या तरी ज्या ग्राउंड्सवर हे दोन नेते एकत्र आलेले आहेत ते ग्राउंड आपल्याला माहिती आहे की मराठी भाषेच्या मुद्द्यावर हे दोन नेते एकत्र आलेले होते. त्यानंतर दोन भावांमधली जवळीकता वाढली आणि आता हे जे दोन भावांमधलं जे नातं आहे ते आता राजकीय दृष्ट्या देखील महाराष्ट्रासमोर येईल काय